नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच काय PMAY 2026 संदर्भातील 6 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ज्या नवनवीन अपडेट्स आलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. ओके, आता या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी यादी कधी येणार, कोणत्या कुटुंबांना नवीन घरांचा लाभ मिळणार, महाराष्ट्रात किती घरे पूर्ण झाली आहेत आणि केंद्र सरकारने किती निधी मंजूर केलेला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे ती आहे की केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच PMAY साठी मोठ्या निधीला आता सध्या मंजुरी दिलेली आहे. 2026-27 आर्थिक वर्षासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी राज्यांना आता सध्या वितरित करण्यात येत आहे. ओके, जवळजवळ केंद्र सरकारने 2026-27 आर्थिक वर्षासाठी 12 राज्यांना PMAY अंतर्गत 10,021 कोटींचा पहिला हप्ता मंजूर केलेला आहे. ग्रामीण भागातील घरकुल प्रकल्पांना यामुळे आता मोठी गती मिळेल. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर केंद्र सरकारने सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. कारण की आता 2019पर्यंत प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये घरकुल योजनांची अंमलबजावणी आता सध्या सुरू झालेली आहे. ओके, कारण की PMAY आणि PMAYU 2.0 या दोन्ही योजनांवर आता सध्या सरकार वेगाने काम करत आहे. ओके, तिसरी अपडेट म्हणजे की आता PMAY अर्बन 2.0 अंतर्गत आणखी आता लाखो नवीन घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके, आता यामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. सरकारने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांना प्राधान्य दिलेलं आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, महाराष्ट्रासाठी देखील एक मोठी आनंदाची ही बातमी म्हणता येईल. ओके, राज्यात PMAY अंतर्गत सुमारे 5 लाख ग्रामीण कुटुंबांनी नव्या घरांमध्ये आता गृहप्रवेश केलेला आहे. ओके, आणि केंद्राने PMAY 2.0 अंतर्गत आणखी 2.88 लाख नवीन घरांना मंजूर दिलेली आहे. यामुळे एकूण मंजूर घरांची संख्या 13.61 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. ओके, आता ही योजना बेसिकली ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. कारण की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये घर बांधकामाची कामे आता सध्या वेगाने सुरू आहेत. ओके, आता नवीन लाभार्थ्यांबाबत एक महत्त्वाची माहिती आहे. ओके, त्याविषयी जर सांगायचं झालं, ओके, सध्या अनेक राज्यांमध्ये आवास प्लस सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाद्वारे नवीन पात्र कुटुंबांची निवड करण्यात येत आहे. ज्या कुटुंबांना यापूर्वी घरकुलाचा लाभ मिळाला नाही त्यांना आता या प्रक्रियेद्वारे संधी मिळू शकते. ओके, तसेच यावेळी केंद्राकडून राज्यासाठी 8,368.50 कोटींच्या मदतीची घोषणासुद्धा करण्यात आलेली आहे. ओके, तसेच आता नंतरची अपडेट, आता सर्व नागरिकांनी आता एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मला, नवीन लाभार्थी निवडताना ओके, आधार कार्ड, बँक खाते, जमीन कागदपत्रे आणि इतर पडताळणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ओके, त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली कागदपत्रे जी आहेत ती आपल्याजवळ ठेवणे, अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. ओके, आणि ज्या कुटुंबांना यापूर्वी घरकुलाचा लाभ मिळालेला नाही आहे त्यांना या प्रक्रियेद्वारे ही संधी मिळू शकते. ओके, आणि आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत देशभरात 3.5 कोटींपेक्षा जास्त घरे पूर्ण झाल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. ओके, आणि ही योजना देशातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांपैकी एक मानली जाते. ओके, म्हणूनच आता नवीन लाभार्थी शोधण्यासाठी सर्वेक्षण सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात लाखो कुटुंबांना घरांचा लाभ मिळालेला आहे आणि केंद्र सरकारने घरकुल प्रकल्पांसाठी आता मोठा निधीसुद्धा मंजूर केलेला आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमची कागदपत्रे तुम्ही बरोबर तुमच्यासोबत ठेवा, तयार ठेवा आणि अधिकृत यादीकडे तुम्ही कंटिन्यू लक्ष ठेवत राहा. ओके, कारण की शेवटच्या अपडेटमध्ये मी तेच सांगितलं आहे, लाभार्थ्यांसाठी आधार व पडताळणी प्रक्रिया महत्त्वाची ओके आहे. कारण की नवीन लाभार्थी यादी तयार होणार आहे. ओके, आधार पडताळणी असेल, बँक खाते असेल, जमीन कागदपत्रे असेल आणि
जिओ टॅगिंग यांना विशेष महत्त्व आता दिलं जात आहे. ओके, तुमच्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेची कामे सध्या सुरू आहेत का आणि तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा काही प्रॉब्लेम असेल या योजनेविषयी, तुम्हाला काही प्रॉब्लेम अडचणी यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की कमेंट लिहू शकता. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ओके, शेअर करा आणि अशा सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.